बालेवाडीमध्ये स्लॅब कोसळून 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत मोठी दुर्घटना तिथे घडलेली आहे। बांधकाम सुरू असताना हा स्लॅब पडलाय आणि याच्यामध्ये 8 जण ठार झालेले आहेत। अजूनही काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे। 16 मजली इमारतीच्या 14व्या मजल्यावर ही दुर्घटना घडलेली आहे। 14व्या मजल्यावरचा हा स्लॅब कोसळलाय आणि त्याच्या खाली गाडले जाऊन 8 मजूर जागीच ठार झालेले आहेत, तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे। याबाबतची अधिक माहिती आपण घेणार आहोत। बालेवाडी बांधकाम सुरू असताना बालेवाडीमध्ये स्लॅब कोसळला आणि त्याच्यामध्ये 8 मजूर ठार झालेले आहेत। चौदाव्या मजल्यावरची ही दुर्घटना आहे। 16 मजल्याची ही इमारत होती, त्यातल्या 14व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं। यावेळी हा स्लॅब कोसळला आणि त्याच्या खाली काही मजूर गाडले गेलेत। हे नेमके किती मजूर गाडले गेलेत याचा तपशील अजून आपल्यापर्यंत येत नाहीये, मात्र 8 मजूर ठार झालेले आहेत आणि अजूनही काही मजूर त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। बालेवाडीमधली ही घटना आहे। 14व्या मजल्यावर स्लॅब कोसळून 8 मजूर जागीच ठार झालेले आहेत। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या सोबत आहेत। कैलास, बालेवाडीमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। 8 मजूर जागीच ठार झाल्याची माहिती आतापर्यंत हाती येते आहे। या व्यतिरिक्त काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? पार्क एक्सप्रेस नावाची ही इमारत आहे। 2 फेजमध्ये या इमारतीचं काम सुरू होतं। 14 मजल्यांच्या 2 इमारती आहेत। कमिन्स कंपनी जी बालेवाडीमधली आहे त्या कंपनीच्या जवळच या इमारतीचं बांधकाम सुरू होतं। यामध्ये 14व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचं काम चालू होतं आणि त्याच 14व्या फेज 2 मधल्या 14व्या मजल्यावर हा जो अपघात ही जी दुर्घटना आहे ती घडलेली आहे। एकूण 13 लोक या ठिकाणी काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यातले 8 जण स्लॅब कोसळल्यानंतर जागीच ठार झालेले आहेत, तर 4 जणांवर औंधच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नेमकी ही दुर्घटना का घडली, कशामुळे घडली याबाबत पोलीस तपास करत आहेत। आता या क्षणाला पुण्याचे महापौर जे आहेत ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि एकूणच ही घटना नेमकी काय, कशामुळे घडली या कारणांचा शोध सध्या घेणं सुरू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।